रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज आपण जो फ्लॅट बघतोय हा कोपट बस स्टॉपलाच लागून आहे। ग्राउंड प्लस 4 माळ्याची रिडेव्हलपमेंट झालेली बिल्डिंग आहे। त्याच बिल्डिंगमध्ये खरं तर पहिल्याच माळ्यावरती एक 1 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला 430 कार्पेट असणारा हा फ्लॅट असेल। याच्यात जी कार पार्किंग आहे ती ओपन कार पार्किंग तुम्हाला सोसायटीकडूनच मिळेल। एका फ्लोअरवरती 3च फ्लॅट असणार आहेत, तर त्या पद्धतीनं पार्किंगचा स्पेस उपलब्ध नक्की असणार आहे। अशाच ठिकाणी हा जो खोपट लोकेशन आहे, खोपट लोकेशनला एक 1 BHKचा फ्लॅट आहे। जे तुम्हाला मेंटेनन्स जर विचार केला तर मेंटेनन्स साधारणतः 2,500 ते 3,000 रुपये मेंटेनन्स असणारा हा 1 BHKचा फ्लॅट आहे। ज्या मंडळींना घोडबंदर साईडला जायचं नाही, शहरामध्येच राहायचं आहे, त्यांच्यासाठी हा फ्लॅट नक्की चांगला आणि व्यवस्थित असू शकतो। खरं तर जर समजा ह्याचा आपण कंपासने जर विचार केला तर बाहेर जाताना पश्चिम दिशा आहे, आतमध्ये येताना पूर्व आहे, त्यामुळे त्या हिशोबाने जर विचार केला तर खूप चांगला आहे। इथे एक लिफ्टचं प्रावधान आहे, जी चालू लिफ्ट असणार आहे। समोर एक फ्लॅट आहे आणि इकडे 2 फ्लॅट असे टोटल मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 3च फ्लॅट आहेत। बाकी एक स्टेअरकेस आहे, ह्या साईडला गेला तर स्टेअरकेस तुम्हाला मिळतं। आणि हे जे मालक आहेत ह्या मालकाने ऑलरेडी ह्या दरवाजाला सेफ्टी डोअर बनवून घेतलेला आहे। सेफ्टी डोअरच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला परत हा एक दरवाजा वेगळा आणि चांगल्या पद्धतीचा आहे। आणि मग जेव्हा आपण हा दरवाजा बंद करू त्यावेळेला तुम्ही बघू शकता किती मोठा आणि किती प्रशस्त ह्या साईडला TV युनिट लावलेला आहे। आणि ह्या साईडला तुम्ही जर बघितलं तर मोठा असा हॉल तुम्हाला मिळतो, जो चांगला मोठा आणि प्रशस्त एक चांगला परिवार राहू शकतो। आणि ह्या साईडला जर आलात तर तुम्हाला इथे एक स्टँडिंग बाल्कनी आहे। स्टँडिंग बाल्कनी ह्या साईडला पद्धतशीरपणे म्हणजे ॲडजस्ट केलेली आहे। आणि नंतर जेव्हा आपण हॉलमधनं ह्या साईडला येणार आहात त्याला एक चांगल्या पद्धतीचं L शेपचं किचन असणार आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकता हे राहतं घर आहे, त्याच्यामुळे थोडं तुम्हाला हे वाटते, पण अशा पद्धतीचं तुम्हाला इकडे किचन असेल ना। किचनच्या ह्या साईडला जर आलात तिथं परत वॉशिंग मशीनचा पॉईंट म्हणा, कपडे वाळवायला ह्या साईडला ऑलरेडी एक जागा व्यवस्थित दिली गेलेली असणार आहे। अशा पद्धतीचं हा त्यांचं हे होतं। आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या साईडला जाणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता की ते तुम्हाला एक हात धुण्यासाठी पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीची एक जागा देण्यात आलेली आहे। आणि इकडे जर आलात तर इथे एक मस्त बेडरूम आहे, ज्या बेडरूमला तुम्ही बघू शकता इकडे एक वॉशरूमचं प्रावधान आहे, जे तुम्ही बघू शकता हे खूप मोठं आणि प्रशस्त आणि चांगलं मोठं आहे। ह्या वॉशरूमच्या त्या पलीकडल्या साईडला जरी आपण गेलो तर तिथं पण तुम्हाला ड्राय बाल्कनीसाठी एक वेगळी जागा ऑलरेडी दिली गेलेली आहे। आता हे राहतं घर असल्याकारणाने आणि पाऊस चाललेला आहे, त्यामुळे इकडे जरी तुम्ही बघितलं तर इथं पण तुम्हाला एक ऑलरेडी जागा आहे, जी जागा तुम्ही आतमध्ये घेऊन अशी युटिलाइज करू शकता। त्या साईडला त्याने आता कपडे वाळायला घातले, त्याच्यामुळे मला तिकडे जाता येत नाही, पण त्या साईडला पण जागा आहे। आणि नंतर तुम्ही इथे जर बघितलं तर इथं ऑलरेडी एक कपाटासाठी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची जागा आहे। आणि परत हा बेड, आता खरं तर छोटा बेड लावलेला, पण इथं मोठा बेड म्हटलं तरी बसू शकतो, अशा पद्धतीचं तुम्हाला इकडे हे बेडरूम आहे। आणि ह्या बेडरूमच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला एक कॉमन टॉयलेट ऑलरेडी इथं बनवलेलं आहे। हे कॉमन टॉयलेट तुम्ही इकडे बघू शकता, हे असं पद्धतशीर आणि चांगलं ह्या साईडला पण आहे। अशा पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट आहे। ज्या मंडळींना लोकेशन वाईज घरं पाहिजे मला असं वाटतं त्यांच्यासाठी हे चांगला ऑप्शन असू शकतो। हे जे मालक आहेत ह्या मालकांनी आत्ता सांगताना आपल्याला जवळजवळ 77 लाख रुपये याचं कोट केलेलं अमाऊंट आहे। 77मधून निगोशिएशन करण्याचा त्यांचा नक्की आपण प्रयत्न करू शकतो, पण सब्जेक्ट टू तुमचं लोन वगैरे कसं काय आहे त्याच्यावरती। बिल्डिंगला OC/CC कंप्लीट आहे, त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीची काळजी करण्यासाठी कोणत्या बँकेकडनं जर आपण लोनला गेलं तर आपल्याला लोन नक्की मिळू शकतो। अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घर आम्ही रोज दाखवण्याचा प्रयत्न करतो। मला असं वाटते त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स अधिक लाईक शेअर कमेंट्स केलं तर खूप बरं होईल। तुर्तास थांबतो मंडळी, रामकृष्ण हरी।